नमस्कार. मराठी स्टोरी हब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे शेवटचं पत्र. कधी कधी आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात ज्याचा विचार केला तरी डोळे पाणवतात. काही नाती वेळेमुळे तुटत नाही तर गैरसमजांमुळे तुटतात आणि जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. आजची ही कथा आहे अशाच एका पत्राची, ज्याने एका स्त्रीचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. 8 वर्षापूर्वी हरवलेलं प्रेम, एक अपूर्ण नातं आणि अचानक आलेलं एक शेवटचं पत्र. त्या पत्रात असं काय लिहिलं होतं ज्यामुळे अनघाच्या डोळ्यात अश्रू आले? कोणतं सत्य तिच्यापासून इतकी वर्ष लपलं होतं आणि त्या पत्राने तिच्या आयुष्याला कोणतं नवीन वळण दिलं? ही हृदयस्पर्शी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. जुलै महिन्याचा तो पावसाळी दिवस होता. आकाशात काळे ढग दाटून आले होते आणि थंड वारा वाहत होता. पुण्यातल्या एका छोट्याशा घराच्या खिडकीजवळ अनघा शांतपणे बसली होती. तिच्या हातात गरम चहाचा कप होता, पण मन मात्र कुठेतरी भूतकाळात हरवून गेलं होतं. अनघा आता 30 वर्षांची झाली होती. ती एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. बाहेरून ती नेहमी हसतमुख दिसायची, पण तिच्या मनात एक अशी जखम होती जी आजही भरून आली नव्हती. 8 वर्षापूर्वी तिच्या आयुष्यात आदित्य नावाचा एक मुलगा आला होता. दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत होते. लग्नाची स्वप्न पाहिली होती. अचानक घडलेल्या एका घटनेने दोघांचं नातं तुटलं आणि ते कायमचेच वेगळे झाले. आजही जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा अनघाला आदित्यची आठवण यायची. अनघा विचारात हरवली असतानाच दारावर टकटक झाली. ती उठली आणि दार उघडलं. दारात पोस्टमन उभा होता. "मॅडम, तुमच्यासाठी एक पत्र आहे," पोस्टमन म्हणाला. अनघाने आश्चर्याने पत्र हातात घेतलं आणि आजच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात पत्र कोण पाठवतं? तिने लिफाफ्याकडे पाहिलं आणि क्षणभर तिचा श्वास थांबला. त्या लिफाफ्यावर तिचं नाव होतं आणि पाठवणाऱ्याचं नाव पाहून तिचे हात थरथर कापू लागले. तर ते नाव होतं आदित्य. 8 वर्षानंतर आलेलं हे पत्र पाहून तिच्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले. अनघा हळूहळू सोफ्यावर बसली आणि तिच्या डोळ्यात भीती, आश्चर्य आणि उत्सुकता सगळंच एकत्र दिसत होतं. तिने थरथरत्या हातांनी तो लिफाफा उघडला आणि आत एक पांढरा कागद होता. त्या कागदावर वरच्या बाजूला लिहिलं होतं, "प्रिय अनघा, हे माझं तुझ्यासाठी शेवटचं पत्र आहे." हे वाचताच अनघाच्या डोळ्यातून अश्रू आले आणि आदित्यचं हस्ताक्षर ती लगेच ओळखू शकली. काही आठवणी कधीच मिटत नाहीत. वेळ पुढे जातो पण मनातल्या भावना तशाच राहतात. अनघाने पत्र वाचायला सुरुवात केली. "अनघा, जर हे पत्र तुझ्या हातात आलं असेल तर कदाचित मी तुझ्यापासून खूप दूर गेलो असेल. मला तुला खूप काही सांगायचं होतं, पण परिस्थितीने मला तसं करू दिलं नाही." प्रत्येक ओळ वाचताना अनघाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिला आठवत होतं त्या दिवशी तिने आदित्यला एका मुलीसोबत पाहिलं होतं. तिला वाटलं होतं की आदित्यने तिचा विश्वासघात केला आहे. रागाच्या भरात तिने त्याच्याशी कायमचं नातं तोडलं. पण आज इतक्या वर्षानंतर सत्य काही वेगळंच सांगत होतं. पत्रात पुढे लिहिलं होतं, "अनघा, त्या दिवशी जी मुलगी तू माझ्यासोबत पाहिली होतीस ती माझी बहीण होती. तिच्या आयुष्यात मोठं संकट आलं होतं आणि मी तिची मदत करत होतो. पण तुला सत्य सांगण्याची संधीच मला मिळाली नाही." हे वाचून अनघाच्या हातातून पत्र खाली पडलं. 8 वर्षापासून ज्या गोष्टीला ती सत्य समजत होती ते खरं नव्हतं. एक छोटासा तो गैरसमज होता आणि 2 जीवांचं आयुष्य बदलून गेलं. अनघाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि बाहेर पावसाचा आवाज आणखीनच वाढत होता. पण हे पत्र अजून संपलेलं नव्हतं आणि त्यात एक असं रहस्य दडलं होतं जे अनघाच्या आयुष्याला पुन्हा एकदा नव्या वळणावर घेऊन जाणार होतं. तर फ्रेंड्स, ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. ते तुम्हाला समजेल की पुढे नेमकं काय झालं ते. अनघाने पुन्हा एकदा थरथरत्या हातांनी ते पत्र उचललं. डोळ्यातली अश्रू पुसत ती पुढचं वाचू लागली. त्या दिवशी तुझ्या डोळ्यात माझ्याविषयी तिरस्कार पाहिला आणि मी पूर्णपणे तुटून गेलो. मला वाटलं वेळ गेल्यावर तू शांत होशील आणि माझं म्हणणं ऐकशील. मी तुला अनेकदा फोन केला, संदेश पाठवले, तुझ्या घरीही आलो, पण तू माझ्याशी बोलायलाही तयार नव्हतीस. तुझ्या प्रत्येक नकाराने माझं मन आणखी तुटत गेलं. तरीही माझ्या मनात तुझ्याविषयी राग कधीच आला नाही, कारण खरं प्रेम राग ठेवायला शिकवत नाही.
हे वाचताना अनघाला आठवलं, खरंच त्या दिवसात तिच्या मोबाईलवर अनेक अनोळखी नंबरवरून कॉल आले होते, पण तिने एकही कॉल उचलला नव्हता. पत्र पुढे असं लिहिलं होतं, काही दिवसांनी माझी बदली दुसऱ्या शहरात झाली. मी तिथे नोकरीत स्वतःला झोकून दिलं. प्रत्येक सकाळ तुझ्या आठवणींनी सुरू व्हायची आणि प्रत्येक रात्र तुझ्या नावाने संपायची. आयुष्य पुढे जात होतं, पण माझं मन मात्र तुझ्याच आठवणीत अडकलं होतं. अनेकांनी मला पुन्हा संसार करण्याचा सल्ला दिला, पण ज्या हृदयात तू होतीस तिथे दुसऱ्या कोणासाठी जागा उरलीच नव्हती. अनघाच्या डोळ्यासमोर आदित्यचा तो हसरा चेहरा तरळला. इतकी वर्ष ती त्याला दोष देत होती, पण खरी चूक तिच्याच हातून झाली होती. पत्रातील पुढची ओळ वाचताना तिचा श्वासच अडकला. अनघा, काही महिन्यांपूर्वी मला कळालं की मला रक्ताचा गंभीर आजार झाला आहे. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, पण त्यांनी एक सत्यही सांगितलं, माझ्याकडे फारसा वेळ उरलेला नाही. तेव्हाच मी ठरवलं की माझ्या मनातलं सगळं तुला सांगायचं, कारण मला या जगातून जाताना तुझ्याविषयी कोणताही गैरसमज मागे ठेवायचा नाही. हे वाचताच अनघाच्या हातातून पत्र पुन्हा खाली पडलं. तिच्या छातीत कळ उठली. नाही, असं होऊच शकत नाही, ती स्वतःशीच पुटपुटली. थोडा वेळ स्वतःला सावरल्यानंतर तिने पुन्हा पत्र वाचायला सुरुवात केली. मी तुझ्याकडून कोणतीही माफी मागत नाही आणि तुला दोषही देत नाही. प्रत्येक माणूस हा परिस्थितीनुसार निर्णय घेतो, पण माझी एक शेवटची इच्छा आहे. आपल्या गावाबाहेर असलेल्या त्या जुन्या वडाच्या झाडाखाली आपण अनेक स्वप्न पाहिली होती. मी तिथे तुझ्यासाठी एक छोटीशी आठवण ठेवली आहे. जर तुझ्या मनात माझ्याविषयी थोडंसं प्रेम अजून शिल्लक असेल तर एकदा नक्की तिथे ये. पत्रातील प्रत्येक शब्द अनघाच्या हृदयाला स्पर्श करून जात होता. संपूर्ण रात्र अनघाच्या डोळ्यातला डोळा लागला नाही. पत्र पुन्हा पुन्हा वाचताना प्रत्येक वेळी तिचे अश्रू वाहत होते. सकाळ होताच तिने सुट्टीचा अर्ज लिहिला आणि कोणालाही काही न सांगता आपल्या गावाकडे निघाली. बसच्या खिडकीतून बाहेर पाहताना तिच्या मनात एकच प्रश्न घोंगावत होता, आदित्य अजून जिवंत असेल का? की हे पत्र खरोखरच त्याचं शेवटचं पत्र होतं? बस हळूहळू गावात शिरली. दूरवर ते जुनं वडाचं झाड दिसू लागलं आणि अनघाचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. त्या झाडाखाली तिला काय सापडणार होतं आणि तिच्या आयुष्यात अजून कोणतं सत्य उलगडणार होतं याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती. अनघा हळूहळू त्या जुन्या वडाच्या झाडाजवळ पोहोचली. 8 वर्षापूर्वी ती आणि आदित्य याच झाडाखाली तासनतास बसायचे, भविष्याची स्वप्न रंगवायचे. आज मात्र तेच झाड तिला ओळखीचं असूनही अनोळखी वाटत होतं. तिने आजूबाजूला नजर फिरवली. झाडाच्या खोडावर अजूनही त्यांच्या नावाची 2 अक्षरं कोरलेली होती, अ आणि आ. ते पाहताच तिच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. तेवढ्यात तिची नजर झाडाच्या मुळाजवळ ठेवलेल्या एका छोट्याशा लोखंडी पेटीकडे गेली. पेटीवर धूळ साचली होती. थरथरत्या हाताने तिने ती उचलली आणि हळूच उघडली. पेटीत एक सुंदर चांदीची अंगठी, दोघांचा जुना फोटो आणि एक छोटासा लाल रंगाचा डब्बा होता. डब्बा उघडल्यावर त्यात सुकलेलं गुलाबाचं फूल जपून ठेवलेलं होतं. त्या फुलाकडे पाहताच अनघा भूतकाळात हरवली. कॉलेजच्या शेवटच्या दिवशी आदित्यने हेच गुलाबाचं फूल तिला देत म्हटलं होतं, हे फूल कधीतरी सुकून जाईल, पण माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच सुकणार नाही. आज ते फूल खरंच सुकलं होतं, पण त्या शब्दांमधलं प्रेम मात्र अजूनही जिवंत होतं. पेटीत आणखी एक दुमडलेली चिठ्ठी होती. अनघाने ती उघडली. जर तू इथपर्यंत आली असशील तर याचा अर्थ तू माझं पत्र पूर्ण वाचलं आहेस. मला तुझ्यावर कधीच राग नव्हता. उलट तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी देवाने दिलेली सर्वात सुंदर भेट होती. मला फक्त एवढंच हवं आहे की माझ्या आठवणींमध्ये अडकून राहू नकोस. स्वतःसाठी जग. तुझ्या चेहऱ्यावरचं हास्यच माझ्यासाठी सर्वात मोठं समाधान असेल. हे वाचताना अनघा गुडघ्यावर बसली आणि अंगठी छातीशी धरून रडू लागली. इतक्यात मागून एका वृद्धाचा आवाज आला, बाळ, तू अनघा ना? अनघाने मागे वळून पाहिलं. समोर गावातील रामकाका उभे होते. रामकाका शांत आवाजात म्हणाले, आदित्य शेवटच्या दिवसात खूप अशक्त झाला होता, पण रोज या झाडाजवळ यायचा. तो म्हणायचा, एक दिवस अनघा नक्की येईल. ती आली तर ही पेटी तिला द्या. पण काही मिनिटांनी तो हे जग सोडून गेला. हे ऐकताच अनघाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या मनातली शेवटची आशाही संपली होती. रामकाकांनी खिशातून एक छोटी डायरी काढून अनघाच्या हातात दिली. ही त्याची शेवटची डायरी आहे.
मरणाच्या आदल्या दिवशी त्याने मला दिली होती. अनघाने डायरी उघडली आणि पहिल्याच पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, प्रेम कधीच संपत नाही. माणसं दूर जातात, पण खरं प्रेम आयुष्यभर आपल्या श्वासात जिवंत राहतं. डायरी छातीशी धरून अनघा आकाशाकडे पाहू लागली. पावसाचे थेंब तिच्या चेहऱ्यावर पडत होते. त्या क्षणी तिला असं वाटलं जणू आदित्य कुठेतरी तिच्याकडे पाहून हसत होता. पण डायरीची पुढची पानं अजून उघडायची होती आणि त्यात असं एक सत्य लिहिलं होतं जे अनघाच्या संपूर्ण आयुष्याला पुन्हा एकदा हादरवून टाकणारं होतं. अनघाने थरथरत्या हातांनी डायरीचं पुढचं पान उघडलं. प्रत्येक पानावर आदित्यच्या भावना शब्दात उतरवल्या होत्या. आज डॉक्टरांनी मला सांगितलं की माझ्याकडे फारसा वेळ उरलेला नाही. मृत्यूची भीती वाटत होती, पण एकच खंत आहे. अनघाच्या मनात मी कायमचा चुकीचा ठरलो. मला फक्त एवढंच हवं आहे की तिला एक दिवस खरं सत्य कळावं. ती मला माफ करेल की नाही याची अपेक्षा नाही, पण तिच्या मनातला गैरसमज नक्की दूर व्हावा. अनघाच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. प्रत्येक शब्द तिच्या हृदयाला जखम करत होता. डायरीच्या पुढच्या पानावर एक फोटो चिटकवलेला होता आणि त्या फोटोमध्ये आदित्य एका हॉस्पिटलच्या बेडवरती होता. त्याच्या चेहऱ्यावर अशक्तपणा स्पष्ट दिसत होता, पण ओठांवर हलकंसं हसू होतं. फोटोच्या खाली त्याने लिहिलं होतं, शरीर साथ सोडतंय पण आशा अजून जिवंत आहे. कदाचित हे आयुष्य संपेल पण माझं प्रेम नाही. जर कधी अनघा ही डायरी वाचत असेल तर तिने एक वचन द्यावं. ती तिचं उरलेलं आयुष्य दुःखात नाही तर हसत जगेल. अनघाने फोटो अलगद हातात घेतला आणि डोळे मिटून छातीशी धरला. डायरीच्या शेवटच्या काही पानांमध्ये आदित्यने अनघासाठी अनेक आठवणी लिहिल्या होत्या. त्यांच्या पहिल्या भेटीचा दिवस, पहिला पाऊस, पहिला वाढदिवस आणि पहिली भांडणं. प्रत्येक क्षण त्याने शब्दात जपून ठेवला होता. शेवटच्या पानावर मात्र एक वाक्य मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, जर प्रेम खरं असेल तर ते मिळण्यात नाही, तर समोरच्या व्यक्तीच्या आनंदात असतं. हे वाचून अनघाला जाणवलं की आदित्यने शेवटच्या श्वासापर्यंत तिच्यावर प्रेम केलं होतं, पण तिच्याकडून कधीच कोणतीही अपेक्षा ठेवली नव्हती. संध्याकाळ झाली होती. पावसानेही आता विश्रांती घेतली होती. अनघा वडाच्या झाडाखाली शांत बसली होती. तिच्या हातात डायरी होती आणि मनात हजारो आठवणी. तिने हळूच अंगठी पुन्हा त्या छोट्याशा डब्यात ठेवली. आकाशाकडे पाहून ती हळू आवाजात म्हणाली, आदित्य, मला माफ कर. मी सत्य जाणून न घेताच तुला दोष दिला. तुझं प्रेम समजायला मला 8 वर्ष लागली. पण आज मी तुला एक वचन देते. तुझ्या इच्छेप्रमाणे मी आयुष्यभर दुःखात जगणार नाही, तर तुझ्या आठवणींना ताकद बनवून पुढे जगेल. त्या क्षणी तिच्या मनावर जवळजवळ हलकं झाल्यासारखं वाटलं. काही महिन्यानंतर अनघाने आपल्या आयुष्यात एक नवा निर्णय घेतला. तिने अशा लोकांसाठी समुपदेशन केंद्र सुरू केलं, ज्यांची नाती गैरसमज, अहंकार आणि संवादाच्या अभावामुळे तुटण्याच्या मार्गावर होती. प्रत्येक भेटीत ती एकच गोष्ट सांगायची, एखादं नातं संपण्यापूर्वी एकदा मनापासून बोलून घ्या, कारण कधीकधी एक न बोललेलं सत्य आयुष्यभराचं दुःख बनून राहतं. आजही तिच्या घरात आदित्यचं शेवटचं पत्र एका फ्रेममध्ये जपून ठेवलं आहे. ते पत्र ती रोज वाचत नाही, पण त्यातून मिळालेला धडा मात्र ती रोज जपते. कथेचा संदेश, गैरसमज नातं तोडतो, पण संवाद नातं वाचवतो. वेळ निघून गेल्यावर पश्चाताप उरतो. म्हणून प्रेम असेल तर ते वेळेतच व्यक्त करा. खरं प्रत्येक नात्यांची खरी ताकद ही प्रेमात नसते, तर विश्वास आणि संवादात असते. एक छोटासा गैरसमज, एक न विचारलेला प्रश्न किंवा एक न बोललेलं सत्य अनेक सुंदर नाती कायमची तोडू शकतं. म्हणून रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. आपल्या माणसांचं म्हणणं एकदा तरी शांतपणे ऐका, कारण प्रत्येकाला शेवटचं पत्र लिहिण्याची संधी मिळतेच असं नाही. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर ती आपल्या जवळच्या व्यक्तींशी आणि तुमच्या मित्रपरिवाराशी नक्की शेअर करा. कदाचित या कथेतील एक संदेश एखादं तुटलेलं नातं पुन्हा जोडू शकेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. आणि फ्रेंड्स, मला कमेंट्स करून नक्की सांगा की ही कथा तुम्हाला पुढे कंटिन्यू ऐकायला आवडेल का. जर तुम्हाला आवडत असेल तर मला नक्की सांगा. याच कथेचा मी पुढील भाग 2 सुद्धा नक्कीच घेऊन येईल.